थंडीमध्ये बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हिरवी मेथी विकायला आलेली असते. तर आपण त्याच मेथीची मस्त खुसखुशीत आणि खमंग अशी थालीपीठ तयार करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने तयार करूयात. तर चला सुरू करूया रेसिपी. थालीपीठासाठी इथे मी 2 मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला पाव वाटी भरून बेसन पीठ घालायचं आहे. तर 2 वाटीला मी इथे फक्त पाव वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. यामध्ये एक मोठी जुडी मेथीची घेतलेली होती. तिला स्वच्छ धुवून चांगलं कापून घेतलेलं आहे बारीक असं. त्यानंतर तीही देखील यामध्ये घालूया आणि तसंच कोथिंबीर घालूया. कोथिंबीर देखील भरपूर प्रमाणामध्ये घालायची आहे. सोबतच यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालत आहे. तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची देखील ठेचून घालू शकता किंवा मिक्सरला बारीक करून घालू शकता. त्यानंतर आपण यामध्ये काही सुखे मसाले घालूया. त्यामध्ये 1 चम्मच धणे पावडर घालूया, 1 चम्मच जिरा पावडर घालूया. सोबतच आपण यामध्ये थोडंसं जिरं देखील घालूया आणि तुम्ही ओवा देखील घालू शकता. माझ्याकडचा ओवा संपलेला होता त्यामुळे मी घातलेला नाही. यामध्ये हळद घालूया सोबतच आणि यामध्ये आपण मीठ चवीनुसार आणि तिखट देखील घालून घेऊया. तुम्ही थालीपीठामध्ये कांदे देखील घालू शकता बारीक कापलेले. आमच्याकडे कांदे आवडत नाही त्यामुळे मी कांदे इथे स्किप केलेले आहे. तुम्ही कांदे नक्कीच घाला. कांद्याने थालीपीठ खूप टेस्टी लागते. इथे मी मेथी घातलेली आहे, अजून कसुरी मेथी. कसुरी मेथीने अजून चांगला फ्लेवर येईल आपल्या थालीपीठाला त्यामुळे. सोबतच यामध्ये मी तीळ घालून घेतलेली आहे आणि आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. आधी हे सगळं मिश्रण कोरडं मिक्स करून घ्या, जेणेकरून आपल्याला पाणी किती घालायचं ते यामध्ये कळेल. आपण या पद्धतीने मिक्स केल्यानंतर यामध्ये साधारणतः 1 ते 2 पळी तेल घालून घेणार आहोत. तेलाने काय होईल, आपले थालीपीठ जे आहे ते चांगले खुसखुशीत होण्यात मदत होईल. तेल घातल्यानंतर अजून आणखी आपण याला फिरवून घेऊया. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे. तर एकदम घट्ट मळायचं नाही, थोडं पातळच ठेवायचं आहे, कारण आपल्याला याचे थालीपीठ टाकायचे आहे त्यामुळे. तर इथे बघू शकता आपण याला चांगलं मळून घेतलेलं आहे. आता आपण एका तव्यावर तेल पसरवून घेऊया. थोडंसं तेल चमचने टाकून नंतर यामध्ये ब्रशने तेल पसरवून घेऊयात. तेल पसरवल्यानंतर आपल्याला इथे डायरेक्ट तव्यावरच थालीपीठ थापून घ्यायचे आहे. तुम्ही कपड्यावर किंवा एखाद्या प्लास्टिकवर देखील थालीपीठ थापून घेऊ शकता. इथे मी डायरेक्ट तव्यावरच थालीपीठ थापून घेत आहे. तुम्हाला जशी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण गॅस मीडियमच ठेवून ही प्रोसेस करायची आहे, नाहीतर हाताला चटके लागू शकतात. तर या पद्धतीने जितकं पातळ आपण थालीपीठ थापू शकतो तितकं पातळ चांगलं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. मध्ये याला छिद्र करून घ्यायचं आहे. तुम्ही हाताने बोटाने करू शकता किंवा लाटण्याने देखील इथे छिद्र करून घेऊ शकता. यावर थोडं थोडं तेल घालत याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने चांगलं खरपूस मिडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवून भाजून घ्यायचं आहे. इथे व्हिडिओमध्ये दाखवत असल्याप्रमाणे मी चांगलं याला भाजून घेतलेलं आहे. बघू शकता, तुम्हाला दिसायलाच हे थालीपीठ चांगलं खुसखुशीत दिसत असेल, तर खायला तर अतिच उत्तम खुसखुशीत झालेलं आहे. रेसिपी खूप सोपी आहे, एकदा तरी नक्कीच ट्राय करा. रेसिपी आवडल्यास योगनेस कुकिंग मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकन दाबायला देखील विसरू नका. तर चला आत्ताची रेसिपी इथेच थांबूया. भेटूया आपल्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट रेसिपी तुम्हाला लवकर मिळेल.